नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, तलाठी फॅक्टरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जे सायन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत. तर याआधी जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत त्यामध्ये जी-एसचा जो पार्ट आहे, या जी-एसच्या पार्टमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर प्रायोरिटी बेसिसवरती लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती वेटेज असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. जर त्या तुम्ही चेक केल्या नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता सायन्सवरती बोलायचं झालं तर सायन्सवरती सर्वात कमी वेटेज येतं आणि कम्प्युटर ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एक क्वेश्चन असतो. सायन्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हे 3 प्रश्न बघायला मिळतात एक्झाममध्ये. तर हार्डली 3 मार्क्सचं इथे जे वेटेज आहे ते कशासाठी आहे? 3 क्वेश्चनचं वेटेज जे आहे ते सायन्सचं तुम्हाला इथे बघायला मिळतं. 2 क्वेश्चन किंवा 2 पेक्षा जास्त 3 असे 3 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज सायन्सचे क्वेश्चन्स आहेत. आता यामध्ये कोणत्या क्वेश्चन्स वरती म्हणजे कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत यावरती बघायचं झालं तर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे की हेल्थ आहे. आरोग्य या टॉपिक मधील सर्व तुम्हाला पार्ट करायचं आहे. आता हेल्थ मध्ये झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला विटामिन्स मिनरल्स आहे त्याच्यानुसार ज्या डेफिशियन्सी होतात तो जो पार्ट आहे तो करून जाणं अपेक्षित आहे. कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स त्याच्यानंतर ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज लॅक्टोज सुक्रोज या रिलेटेडचा जो पार्ट आहे जसं की पॉलिसॅकराइड आणि मोनोसॅकराइड. जर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला पॉलिसॅकराइड वरती क्वेश्चन विचारण्यात आलेलं. सेम लाईक दॅट की मोनोसॅकराइड पण तुम्हाला करून जाणं अपेक्षित आहे. तर या रिलेटेड प्रश्न हेल्थमध्ये कोणत्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात तर प्रोटीन्स कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट हा जो पार्ट आहे हा करून जायचा आहे हेल्थमध्ये व्यवस्थित प्रॉपर. कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स यामध्ये पण प्रायोरिटी कशाला द्याल त्या रिलेटेड आपण हेल्थमध्ये तुम्हाला व्यवस्थित डिटेल करून जाणं गरजेचं आहे. नंतर पॉलिसॅकराइडवर क्वेश्चन विचारण्यात आलेलं पॉलिसॅकराइड. आता इथे जो आहे पहिला आपण विटामिन्स आणि मिनरल्सचा पार्ट बघूया. विटामिन्स अँड मिनरल्स. आता विटामिन्सचा पार्ट करताना सगळ्यात जास्त करता मिनरल्स वरती दोन प्रश्न आहेत. काही शिफ्टला तर फक्त मिनरल्स वरतीच क्वेश्चन विचारलेत. हेल्थ या टॉपिकवरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जर तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन बघितले असतील तर एमपीएससी मध्ये सुद्धा तो सेम क्वेश्चन विचारण्यात आलेला. हरित द्रव्यांच्या ज्या रेणूमध्ये आहे कशाचं प्रमाण जास्त असतं तर कॉपरचं प्रमाण जास्त असतं जे फोटोसिंथेसिस जेव्हा प्लांट्समध्ये होत असते. तर यावरती हा जो प्रश्न आहे तो तलाठीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला. सेम प्रश्न ग्रुप सी ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे आताच ज्या रिसेंट एक्झाम मध्ये आहे. तर या रिलेटेड तुम्हाला प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स करायचे आहेत त्यानुसार तुम्हाला ॲनालिसिस व्यवस्थितरित्या करता येईल. आता विटामिन्स आणि मिनरल्स मध्ये त्या डेफिशियन्सीमुळे कोणते डिसीज होतात तो पार्ट करायचा आहे आणि मिनरल्समध्ये कोणत्या ह्याच्यामुळे आयन्समुळे तुम्हाला काय मिळणार आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला फुलफिल केल्या जातात तुमच्या बॉडीच्या जसं की कॉपरमुळे काय आहे फेरसमुळे काय आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं प्रमाण कशा प्रकारे असलं पाहिजे. तर या रिलेटेड तुम्हाला जो टॉपिक आहे तो टेबल चार्ट बनवायचा आहे आणि त्यानुसार ऑथेंटिकरित्या म्हणजे हा जो सोर्स आहे त्यानुसार तुम्हाला जे तुमचं प्रिपरेशन आहे ते करायचं आहे. तर सर्वात मेन फर्स्ट टॉपिक जो आहे तो हेल्थ आहे. हेल्थ नंतरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता आपण फक्त प्रायोरिटी बेसिस टॉपिक जे आहेत ते सांगत आहोत. अदर दॅन सायन्स हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर टॉपिक हे करायचे आहेत. आता हेल्थ नंतरचा जो पॉइंट आहे की ॲनिमल किंगडम वरती क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर ॲनिमल किंगडमचा तुम्हाला एक चार्ट जरी तुम्ही केला आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित करायचा आहे ॲनिमल किंगडमचा. नेक्स्ट जो पार्ट आहे की प्रोटिस्टा आणि प्रोटिस्टावरती प्रश्न विचारण्यात आलेला प्लांट किंगडममध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रश्न अजून काय विचारतात ॲनिमल किंगडम प्लांट किंगडम आणि टर्म्स वरती प्रश्न विचारला जातं. सायंटिफिक टर्म्स कुणी काढलेल्या आहेत कुणी शोध लावलेला आहे या टर्म्स वरती विचारलं जातं. आता फादर ऑफ झुलॉजी कोण आहे फादर ऑफ बॉटनी कोण आहे थ्रिओफार्टसला आपण बोलतो. फादर ऑफ झुलॉजी ॲरिस्टॉटलला म्हटलं जातं. तर या प्रकारचं जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर त्यांनी अजून एक प्रश्न विचारलेला मेरी स्टेम ही टर्म कोणाची आहे तर नागेली या सायंटिस्टचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला टर्म कोणी फाइंड आउट केलेला आहे तो पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. या रिलेटेड या दोन क्वेश्चन्स इथे तुम्हाला विचारलेले बऱ्यापैकी आहेत. ॲनिमल किंगडम प्लांट किंगडम वरती प्रश्न आहेतच. टर्म्स तुम्हाला सायंटिफिक ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. केमिस्ट्रीवरती जास्त प्रश्न केमिस्ट्री आणि बॉटनीचा हेल्थ बॉटनी
ॲनिमल किंगडम आणि हेल्थचा टॉपिक यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 3 प्रश्न तुम्हाला इथूनच बऱ्यापैकी कंडक्ट होतील. देन तुम्हाला पार्ट करायचा आहे सेल आणि टिश्यू या टर्म्सवरती करायचं आहे. सेलवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर इतर जो पार्ट आहे जी-के बेस, की कोणत्या द्रव्यांमुळे तुम्हाला चांगले उपयोग होतो, असे इन जनरल एखादा जी-केचा प्रश्न असू शकतो. तर अशा प्रकारे सायन्सचे जे मुख्यतः भर या टॉपिकवर द्यायचं आहे आणि त्यानंतर जे इतर पार्ट आहे, त्या तुम्हाला सायन्सच्या टॉपिककडे लक्ष द्यायचं आहे. परंतु सगळ्यात मेन इम्पोर्टंट पॉइंट्स जे आहेत, हे 5 ते 6 टॉपिक तुम्हाला जर तुम्ही केलं, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघितले, तर तुम्हाला ॲनालिसिस व्यवस्थितरित्या समजणार आहे. ठीक आहे. तशा सोबतच जे आहे ते आपली तलाठी फॅक्टरीची जी बॅच आहे, ती स्टार्ट झालेली आहे. या बॅचमध्ये जे आहे ऑनलाईन टेस्ट सीरीज उपलब्ध करून दिल्या जातील. सोबतच ज्या नोट्स आहेत त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत आणि ₹1 जे आहे ते ई-बुक उपलब्ध करून दिलं जाईल. तर यामध्ये प्रिव्हियस इयर्सचे जेवढेही TCSचे प्रश्न आहेत ते सर्व अवेलेबल करून दिले जाणार आहेत. तसेच जी बॅचमध्ये ॲडमिशन घेणारे जे स्टुडंट्स असतील त्यांना तलाठी फॅक्टरी हा ठोकळा उपलब्ध करून दिला जाईल. बॅचमधील 50% जो सिलेबस आहे ते स्वतः बाळासाहेब शिंदे सर कव्हर करणार आहेत मराठी आणि इंग्रजीचा. अदर दॅन जो गणित बुद्धिमत्ता आणि GSचा जो पार्ट आहे तो इतर टीम थ्रू इथे कव्हर केला जाणार आहे. तर या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226018181 आणि जे आपलं ॲप आहे तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं प्रिपरेशन जे आहे ते तलाठीचं अजूनही मजबूत करता येणार आहे आणि जे काही सायन्सचे जे आपण आता प्रायोरिटी बेसिस म्हणजे हे जे टॉपिक आहेत ते ॲनालिसिसनुसार दिलेले आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करू शकता. मेजरली तुम्हाला या सब्जेक्टला या सब टॉपिक्सला प्रायोरिटी द्यायची आहे आणि नंतर तुम्हाला इतर टॉपिक्स करायचे आहेत. तर अशा प्रकारचं जर तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील, जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.